नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आज आपण सरकारचे 6 महत्त्वाचे कार्ड कोणते आहेत, ते आपल्यासाठी महत्त्वाचे का ठरतात, आपल्याला कसे मिळवता येतील यावर सविस्तर माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, आपण बघणार आहोत ई-श्रम कार्ड। हे कार्ड भारत सरकारद्वारा लॉन्च केले गेले आहे। ई-श्रम कार्ड मिळवल्यानंतर लाभार्थ्यांना अनेक फायदे मिळतात। PM श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळतो। वयाच्या 60 वर्षानंतर 3000 पेन्शन सरकारकडून सुरू केले जाते आणि या कार्डवर 2 लाख रुपयाचा अपघाती विमा देखील दिला जातो। हे कार्ड आपल्याला आणीबाणीच्या काळात आर्थिक सहाय्यता मिळवून देते। हे कार्ड तुम्ही ऑनलाईन फ्रीमध्ये मिळवू शकता। मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात तुम्ही हे कार्ड काढू शकता। तर दुसरं कार्ड आहे मित्रांनो आपलं आयुष्यमान भारत कार्ड। हे कार्ड खूपच फायद्याचे आहे, हे तुम्ही काढलेच पाहिजे। हे कार्ड एकदा तुम्ही बनवल्यानंतर कोणत्याही सरकारी रजिस्टर खाजगी हॉस्पिटलमध्ये दरवर्षी 5 लाख रुपयाचा उपचार घेऊ शकता। यासाठी तुम्हाला कुठेही पैसे देण्याचे काम नाही। हे कार्ड तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने बनवू शकता। ऑनलाईन हे कार्ड तुम्ही फक्त 5 मिनिटात बनवून डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, तिसरं कार्ड आहे आपलं आभा कार्ड। आभा कार्डला आयुष्यमान हेल्थ कार्ड असेही म्हणतात। हे कार्ड सरकारद्वारा देण्यात येणारे महत्त्वाचे कार्ड आहे। या कार्डमध्ये रुग्णांची सर्व माहिती असते। रुग्णांना कोणता आजार आहे, कोणत्या आजारावर तुम्हाला कोणते औषध दिले आहे, उपचार कधी घेतलेत, कोणत्या हॉस्पिटलला घेतलेत, अशा सर्व प्रकारच्या मेडिकल हिस्ट्री या कार्डमध्ये आपल्याला बघायला मिळतात। हे कार्ड तुम्ही ऑनलाईन आधार नंबर टाकून 2 मिनिटात काढू शकता। आता चौथा आहे मित्रांनो जॉब कार्ड। जॉब कार्ड हे एक असे कार्ड आहे जे आपण बनवले असेल तर आपल्याला शासनाच्या 100% अनुदानाचा लाभ घेता येतो। या कार्डवर आपण शासनाच्या अनेक अशा योजना आहेत, त्याचा लाभ आपण घेऊ शकतो आणि ते सुद्धा 100% अनुदानावर। जसे की 1,20,000 रुपयाची घरकुल योजना, विहिरीसाठी 4 लाखाचे अर्थसहाय्य घेऊ शकतो, 12,000चे स्वच्छालय घेऊ शकतो, शेततळे घेऊ शकतो, शेळीपालन, गाय म्हैस अनुदान योजना या योजनेचा लाभ घेऊ शकतो, विहीर सिंचन योजना, साग लागवड, फळबाग, शेवगा लागवड, अशा अनेक योजनांचा लाभ या जॉब कार्डवर आपण घेऊ शकतो, ते सुद्धा 100% अनुदानावर। यामध्ये आपल्याला 1 रुपयासुद्धा परत करण्याची गरज नसते। या सर्व योजना शासनाकडून मनरेगा योजनेअंतर्गत 100% अनुदानावर राबवल्या जातात। फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे मित्रांनो, मग तुम्ही या योजनेचा लाभ आरामात घेऊ शकता। किसान क्रेडिट कार्ड। किसान क्रेडिट कार्ड तयार केल्यानंतर शेतकरी जमिनीशिवाय कुठल्याही हमीशिवाय 1,60,000 रुपयाचे कर्ज घेऊ शकतात। त्याचवेळी 3 लाख रुपयाच्या कर्जावर 60% व्याज आकारले जाते। हे कर्ज वेळेवर परत केल्यास तुम्हाला 3% सूट मिळते, त्यामुळे तुम्हाला केवळ 4% व्याज द्यावे लागते। हे कर्ज शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामासाठी वापरू शकतात। या कार्डसाठी तुम्ही CSC सेंटरला जाऊन फॉर्म भरू शकता। आता पुढचं आहे मित्रांनो पॅन कार्ड। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून दिल्या जाणारे हे एक महत्त्वाचे कार्ड आहे। कोणत्याही इन्कम टॅक्सच्या कामासाठी आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता असते किंवा बँकेच्या कामासाठी सुद्धा पॅन कार्डची गरज पडते। पॅन कार्ड हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता। आधारची आवश्यकता असते पॅन कार्ड काढण्यासाठी, तेही तुम्ही एका दिवसात पॅन कार्ड काढू शकता। तर ही होती मित्रांनो आजची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।